गंगाखेड मतदारसंघातील रासपचे उमेदवार विद्यमान आमदार रत्नाकररावजी गुट्टे यांची धनगर टाकळी येथील मतदार संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी सरपंच सेनाजी माठे, प्रकाश रोंदळे, शेख खलील, घनश्याम रोंदळे, चंद्रकांत रोडगे, दत्ता माटे, देविदास साखरे, मुकेश ढगे, श्रावण साखरे, गणपत साखरे, पोलीस पाटील नरहरी साखरे, शेख मखदूम शेख खाजा, अन्सार पठाण, शेख सलीम, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अभियान तसेच शाळा समिती, सहकारी सोसायटी सदस्य, गावातील गावकरी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। त्यावेळी बोलताना अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष खलील यांनी विकासरत्न गुट्टे यांच्या कामाचा आढावा सांगितला आणि गुट्टे हेच पुढील आमदार राहतील, तसेच ते 50,000च्या लीडने निवडून येतील। आमदार रत्नाकररावजी गुट्टे यांना गंगाखेड विधानसभेत मुस्लिम बांधवांचा वाढता पाठिंबा मिळत आहे। गुट्टे यांच्यापाशी कुठल्या जातीचे राजकारण नसून विकासाच्या बाजूनेच ते राजकारण करतात। त्यांना आपला मतदारसंघ हा त्यांच्या परिवारातील लेकरासारखा आहे, असे खलील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। विधानसभाचे लोकप्रिय आमदार विकासरत्न रत्नाकर गुट्टे साहेब यांनी आमच्या गंगाखेड विधानसभामध्ये भरघोस काम केलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं समजा प्रचारार्थ आम्ही बोलू इच्छितो की आम्ही त्यांचे गेल्या 5 वर्षापासून काम करीत आहोत आणि त्यांच्या कामाची गती ही एकदम नंबर 1ची आहे। त्यांनी बरेच कामं केलेले आहे। अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष म्हणून मी बोलतो आणि त्यांनी आम्हाला सगळ्या जाती धर्माला एक याच्यात समाविष्ट करून त्यांनी त्यांच्यासोबत घेऊन कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या मनात कोणा जातीविषयी कशाविषयी काही नाही, ते विकासावर निवडणूक लढवित आहेत आणि ते 100% बहुमताने 50,000च्या लीडनं 100% निवडून येणार अशी गवाही मी देतो। आता आम्ही सर्व अल्पसंख्याक कार्यकर्ते आणि मतदार हे यांना अशी एकजूट होऊन कशा प्रकारे काम करायचं आणि साहेबांना कशा पद्धतीने लीड मिळवायची हे आम्ही याचे काटेकोरपणे त्यांच्यावर आमचं लक्ष असून आमच्या मीटिंग हे घेऊन आम्ही साहेबांना सगळ्याला प्रचारार्थ असं कळकळीची विनंती करून आम्ही त्यांच्या जास्तीत जास्त मुस्लिम अल्पसंख्याक मताधिक्याने त्यांना कसा फायदा होईल की जास्तीत जास्त फायदा करून देण्याची आमची तळमळ चालू आहे आणि आम्ही हे निश्चित करून दाखवू।